गायत्रीज होम गार्डनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला गाजराचं बी आणि कांदे कसे लावायचे हे पण सांगते। तुम्ही म्हणाल गाजराचं बी म्हणजे काय, इथून कुठे गाजराचं बी मिळणार। हे बघा, हे जे आपण हे गाजराचं जे टाकत असतो खालचं, हे कधीही टाकायचं नाही, याला मातीत रोवायचं। मातीत पुरवल्यानंतर याचे गाजराची जे झाडं येतात ते तसेच सोडायची। आपल्याला त्यापासून गाजर तर काही मिळणार नाही, पण बीज मात्र मिळतं। याला बल्ब येतात व्हाईट फुलांचे, आणि ते जर आपण व्यवस्थित तसेच त्या बल्बला म्हणजे असं हात नाही फिरवायचा त्यावर, तेव्हा जेव्हा बल्ब येतात गाजराला तेव्हा, आणि त्याचं काही दिवसांनी पाहाल तुम्ही छान बीजांमध्ये रूपांतर होते। अशा प्रकारे गाजराचं बी आपण घरीच तयार करू शकतो, गाजराच्या या जो रूट्सचा भाग असतो त्यापासून। आणि कांद्यापासून तर आपल्याला कांद्याची पाल मिळतेच। हे आता कांदे आहेत काही, मी याची पाल वेगळी केली, आणि हे जे कांदे आहेत हे जर आपण आता मातीमध्ये लावले तर याच्यापासून आपल्याला कांद्याची पाल मिळत राहते। ती नेहमी कापून घ्यायची आणि पूर्ण कांदा न काढता ती कापत राहायची, म्हणजे त्याला नवीन नवीन परत परत पाल येत राहते, आणि ती आपल्याला थोडीफार घरी उपयोगाला पडते। अशा प्रकारे गाजराचं बी, मुळ्याचं पण बी आपण असंच करू शकतो। मुळ्याचा जो रूट्सचा भाग असतो तो मातीमध्ये लावायचा, आणि त्याला पण बीज लागतं काही दिवसांनी। त्यापासून आपल्याला मुळा तर नाही मिळत खाली, कारण त्यापासून मुळ्याची वाढ नाही होत, फक्त वर ते झाड तयार होतं आणि त्याला बीज लागतं। अशा प्रकारे गाजर, मुळा, पालक यांचं बीज आपण घरीच तयार करू शकतो। मेथीदाणे तर आपल्याकडे स्वयंपाकात असतातच, आपण आणलेले धणे आपण आपल्याला घरीच मिळतात, आणि पालकाचं पण बी आपण असंच तयार करू शकतो। असे अनेक भाज्या आहेत ज्यांचं बीज आपण घरी सुद्धा तयार करू शकतो। आपल्याला कुठेही जाऊन खरेदी करायची गरज नाही, आणि आपण भाजीपाला लावण्याचा जो छंद आहे तो जोपासू शकतो। अशा प्रकारे म्हणून म्हणते, सुरू करूया गार्डनिंग। माझे काही व्हिडिओ पाहत राहा, आणि थोड्या छोट्या छोट्या टिप्स घेऊन तुम्ही पण सुरू करा। आपल्या घरातील कचरा न फेकता तो सतत बोऱ्यामध्ये जमा करा, प्लास्टिकच्या किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जमा करत राहा। तुम्ही बघाल, एखादा महिना जर तुम्ही कचरा जमा केला तर तुमच्याकडे 1 ते 2 सहजच झाडांच्या पत्त्यांनी, आपल्या घरातील जे आपण कागद, केरपुंजा हे ते करतो त्यामध्ये आपण जर जमा केले तर 2 बोरे तर आपल्याला एका महिन्यामध्ये सहज होऊन जमा होतात आपल्याकडे। आणि त्या बोऱ्यांनाच तुम्ही मग दुसरे जे 2 बोरे आहेत त्याचे ग्रो बॅग तयार करून तुम्ही त्यामध्ये अशा प्रकारच्या भाज्या लावू शकता। असं तर खूप इझी आहे हे भाजीपाला लावणं। पुढच्या टिप्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मी कचऱ्यापासून कसं सोनं पण घेतलं। बाय।